आपल्या कडकीच्या दिवसात दिडकी पण खिशात नसते. मग आपली लाडकी माणसं पण दोडकी होऊन जातात आपल्याशी. आणि मग आपल्यासोबत खिडकी पण बंद होते त्यांची. आपलीच काही माणसं असतात जी अशी खिडकी उत्ती घेऊन जगतात. अशी लाडकी माणसं लांबच बरी ना. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवनातला गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्यप्राणी दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. असा हा 2 घडीचा डाव. ह्याला जीवनाचे नाव. पेपर कसा होता? खूप अवघड होता. एकही उत्तर नव्हतं. मग काय लिहिलंस? मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. अचानक एक सुंदर मुलगी विनयजवळ येऊन म्हणाली, हाय, मी अनुष्का, फर्स्ट इयरला आहे. आणि तू? विनय म्हणाला, अगं बिडे, मी माझ्या मुलाची फी भरायला आलो आहे. संतूरने काय फक्त आईच आंघोळ करते का? कधी कधी उरलेल्या साबणाने बाबा पण करतात. पूर्वी युद्धाला जाऊन राजा अजून एक राणी घेऊन यायचा, तरी पहिली राणी सहन करायची. आत्ता आम्रखंड येऊन श्रीखंडी घेऊन आली तरी बोंबाबोंब. सकाळी सकाळी विचार केला, आज बायकोला कामात मदत करून खुश करून टाकू. फ्रीजमधून भांडं काढलं आणि गॅसवर ठेवलं. पण 15 मिनटं झाली तरी दूध काही उकळलं नाही. तेव्हा कळलं ते इडलीचं पीठ होतं. सकाळपासून घरीच गेलो नाही. लोक मला विचारतात, अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करतोस? मी म्हणालो, पांघरून घेऊन परत झोपतो. माझ्यासोबत माहेर येणार आहात तर तेथे भांडण वगैरे करू नका. ते माझ्या वडिलांचं घर आहे. मग माझ्या बापाचं घर काय कुरुक्षेत्र आहे का? उठसूट महाभारत करत असतेस. मॅरिड लाईफची मजा काही ओरच असते. खायला मिळो ना मिळो, ऐकायला भरपूर मिळतं.